हॅलो, तर आज मी बनवत आहे रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन माझ्या पद्धतीने. खूप सोप्पं आहे आणि ही माझी सगळ्यात फेवरेट डिश आहे. तर मी इथे पूर्ण डिटेल रेसिपी अपलोड केलेली आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात आधी मी इथे घेतलेला आहे 1 kg बोनलेस चिकन. त्याच्यामध्ये दही, आपले रुटीन मसाले, नंतर मी इथे 2 चमचे एवढा तंदुरी मसाला देखील ॲड केलेला आहे. नंतर चवीपुरतं मीठ, आलं लसूणची पेस्ट, थोडंसं लेमन ज्यूस हे सगळं मी ॲड केलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे चिकन. हे मॅरिनेटेड केलेलं चिकन आपण 1 ते 2 तास चांगलं मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं आहे. एका कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत. नंतर 2 बारीक चिरलेले कांदा ह्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे. तो चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. नंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं आलं, कोथिंबीरीची देठी, 3 ते 4 एवढे बारीक चिरलेलं टोमॅटो देखील ॲड केलेलं आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर मी इथे थोड्याशा लसूण पाकळ्या, अर्धा कप एवढं काजू, हे सगळं तेलामध्ये आपण चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडंसं ह्याच्यामध्ये मी लाल तिखट देखील ॲड केलेलं आहे, साधारण 2 चमचे. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपण हे 10 ते 20 मिनिट शिजवायला ठेवणार आहोत. नंतर मी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं बटर घेतलेलं आहे. ते चांगलं मेल्ट होऊन द्यायचं आहे. ते छान गरम झालं की आपण मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. हे चिकन आपण बटरमध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बटरच्या ऐवजी घीचा देखील यूज करू शकता. तर अशा प्रकारे हे चिकन क्रिस्पी होईस्तोपर्यंत आपण फ्राय करायचं आहे. नंतर हे चिकन आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. मगाशी आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट केली होती ती थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेणार आहोत आणि एका चाळणीच्या साहाय्याने आपण ती पेस्ट एकदम गाळून घेऊन एकदम स्मूथ पेस्ट आपल्याला भेटेल अशा प्रकारे आपण ती गाळून घ्यायची आहे. नंतर मी त्याच कढईमध्ये 2 क्यूब एवढे बटर ॲड केलेलं आहे. ते बटर चांगलं मेल्ट झालं की आपण ती स्मूथ केलेली पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर ही पेस्ट मी बटरमध्ये चांगली मिक्स करून घेतली आहे. नंतर मी इथे झाकण लावून 10 ते 20 मिनिट ही पेस्ट शिजवून घेणार आहोत, जेणेकरून त्याचा कलर थोडासा चेंज होईल. नंतर मग मी इथे आपण फ्राईड केलेलं चिकन देखील मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ते सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे फ्राईड चिकनमध्ये पूर्ण मसाला छान मिक्स होईल. आणि वरून मी इथे थोडीशी कसुरी मेथी आणि अमूलची फ्रेश क्रीम देखील वरून ॲड केलेली आहे. तुम्ही इथे आपल्या घरची मलाई देखील यूज करू शकता. तर अशा प्रकारे आपलं बटर चिकन रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर ह्या पेजला फॉलो करायला विसरू नका.